नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख. आज आहे आपण आपल्या समृद्धी ॲग्रो फार्म मुदखेड. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो ऑगस्ट महिन्यासाठी जे 7 पिकाची संधी आहे, त्या 7 पिकाच्या संधीबद्दल आपण आज व्हिडिओ बनवत आहे. तर ते पिकं कोणचे आहेत आणि कधी लावायचे आहे, त्याचं नियोजन काय राहणार, कशा पद्धतीने लावायचं आहे आणि कुठल्या तारखेपासून लावायचं आहे आणि ते लावल्यानंतर आपल्याला काय रेट भेटणार, या पिकांची संधी 7 पिकांची आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहे. तर जे कोणी शेतकरी मित्र नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून इतरांना शेअर करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं ऑगस्ट महिन्याची जी संधी आहे 7 पिकांची, तर त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा. जेणेकरून जे पिकं आहेत ते कधी लावायचे आहे आणि कुठल्या तारखेपासून लागवड करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं यावर्षी 2026चा जो हंगाम आहे किंवा 2026 मध्ये जो पावसाचा प्रॉब्लेम आहे किंवा पाऊस काळ लेट झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत जे लागवडी व्हायच्या होत्या ते कमी प्रमाणात झालेल्या आहेत. आणि ज्या लागवडी उन्हाळ्यात झाल्या त्या प्लॉट आतापर्यंत चालू असल्यामुळं जसं टमाटरसारखी व्हरायटी टमाटर झालं, तर ते रेट आता सध्या थोडं कमी आहे 300, 400, 500. परंतु पाऊस जर आता चालू झाला, तर टमाटरचे परत 1-1.5 महिना रेट वाढणार आहेत. तर आपल्या प्लॉटला चांगलं सांभाळा जेणेकरून. तर 7 पिकामधलं पहिला जो प्लॉट म्हणजे पहिला जो पीक आहे आपलं, तो आहे टमाटर. आता 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंतची लागवड आहे ह्या. तर शेतकरी मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट टमाटर ह्याच्यासाठी लावायचं आहे, की गेली आपण 5 ते 10 वर्ष झालं आपण समृद्धी पॅटर्ननं ऑगस्ट महिन्याची लागवड करत आहे. तर ऑगस्टमध्ये लागवडीचा फायदा एक आहे शेतकरी मित्रांनो, इथं खर्च कमी आहे. रोगराई कमी राहते. दुसरी गोष्ट टमाटरचं अवरेज चांगलं येतं या महिन्यात. त्याचं कारण एक आहे, की आपण ज्यावेळेस ऑगस्टला लागवड करतो, भले रिटर्न मान्सून आला, रिटर्नचे पाऊस जरी असले सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबर 15 पर्यंत, तर मित्रांनो सेटिंग नसल्यामुळं किंवा प्लॉट 15 ऑगस्टला लावल्यामुळं त्या लागवडीच्या ह्याच्यापासून ते सेटिंगपर्यंतचा जो काही असतो किंवा झाड वीक केव्हा होतं, ज्यावेळेस झाडावर 5 किलो, 7 किलो माल धरला जातो. अशा वेळेस झाड वीक होतं आणि वीक होऊन मग बिमारीला अटॅक करतं. तर ज्यावेळेस 15 ऑगस्टची लागवड आपण करतो, तर गेले 5-10 वर्ष झालं आपण बघत आहे, की ऑगस्टच्या लागवडीला 2 महिने, 1-1.5 महिना पाऊस भेटतो. त्याच्यानंतर पूर्ण क्लायमेट एकदम टमाटरला चांगलं भेटतं थंडीचं. ऑक्टोबरचं झालं, नोव्हेंबरचं झालं, डिसेंबरचं झालं. तर या वातावरणात काय होतं टमाटरला बॅक्टेरियल झालं, करपा झाला, दावणी भुरी झालं, माइट्स झालं, थ्रिप्स झालं, जेसिड ॲफिड झालं, नागाळी झालं, टुटाप्सोल्युटो झालं. हे सगळे बिमाऱ्या कमी प्रमाणात येतात. फवारण्याचा खर्च कमी होतो, खतं पाणी पण कमी लागतात आणि टमाटरला काही न करता सुद्धा प्लॉट एक नंबर येतो. आणि यात आपल्याला माल माल भरपूर लागल्यामुळं 2,000 प्लस आपल्याला टमाटरचं कॅरेट निघून जातात आणि 300 ते ₹400 एव्हरेज रेटमध्ये जर आपण टमाटर केलं, तर 6 ते 7 लाखाचं उत्पन्न आपल्याला एका एकरामध्ये टमाटरमध्ये निघून जातं. हा समृद्धी पॅटर्न जो आहे, आपण त्या दृष्टिकोनातूनच काढलेला आहे शेतकरी मित्रांनो, की जेणेकरून ऑगस्टमध्ये लागल्यानंतर तिथून समोरचं जे नियोजन आहे किंवा तिथून पुढे जे खर्च आहे, फक्त सुरुवातीच्या 1-1.5 महिनेच खर्च लागतो, जास्त फवारणी लागतात. एक वेळेस पाऊस उघडला, तिथून पुढं जास्त फवारण्या लागत नाहीत. आठवड्यातनं एखादी फवारणी मारायची आहे आणि टॉनिकचा एखादा स्प्रे मारायचा आहे. जास्त खर्च न करता आपल्याला 2,000 प्लसचं कॅरेट गावरानी सेगमेंटमध्ये निघून जातं आणि कॅप्सूल सेगमेंट जर लावत असाल तुम्ही, जसं कॅप्सूलमध्ये जे मैको व्हरायटी येतात, तर त्या व्हरायट्यामध्ये 3,000 प्लसचे कॅरेट निघून जातात शेतकरी मित्रांनो. म्हणजे 4,000 पर्यंत बी काही-काही शेतकरी गेले आहेत कॅप्सूलमध्ये. प्लॉट जर तुमची जमिनीनुसार आहे, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती असतं त्याच्यावर आहे. तर पहिली संधी जशी मी तुम्हाला सांगितली ऑगस्ट महिन्यात लागण्यासाठी टमाटर हे पीक एकदम अतिउत्तम आहे. जेणेकरून कमी खर्चामध्ये, कमी रोगराईमध्ये आणि 300-400 च्या रेटमध्ये जसं प्रत्येक वर्षी वर्षातून 2 वेळा टमाटरमध्ये संधी आहे. जे आहे जून-जुलैमध्ये रेट वाढतात. दुसरं आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तिन्ही महिन्यामधले कुठलातरी 1 महिना 2 महिने रेट वाढतात. तर या वर्षाच्या प्रत्येक वर्षी या 2 महिन्यामध्ये पाऊस काळ ज्या वर्षी बी जास्त असेल, त्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरला रेट जादा असतात आणि उन्हाळा ज्या वर्षी बी जादा असेल, तर मार्चच्या एप्रिल, मेच्या लागवडीला जून, जुलैमध्ये रेट जादा भेटतात ऑगस्टपर्यंत, 15 ऑगस्टपर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, ही एक संधी लक्षात घ्यायची आहे. दुसरी संधी आहे शेतकरी मित्रांनो, जसं
याच्यामध्ये 7 पिकं आहेत. त्यातलं मी तुम्हाला आता एक समृद्धी पॅटर्ननं टमाटरचं सांगितलं, की पहिलं 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत लागवडी केलेल्या चालतात. पण ऑगस्टमध्ये केलेल्या लागवडीला चांगलं उत्तम रेट भेटतात. ॲव्हरेज चांगलं भेटतं आणि दुसरी गोष्ट प्लॉटची वाढ वगैरे चांगली होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचे जे 7 पिकामधलं पहिलं पीक जसं तुम्हाला मी टमाटर सांगितलं, आता दुसरं पीक जे आहे ते काकडी आहे. शेतकरी मित्रांनो, काकडी हे पीक असं आहे, 40 दिवसामध्ये चालू होतं आणि 1-2 महिने चालतं. तर या पिकामध्ये सुद्धा ऑगस्टमध्ये लावलेल्या काकडीला आपल्याला क्लायमेट चांगलं भेटल्यामुळं एकरी 30 ते 40 टन काकडी निघून जाते हिरव्यामध्ये आता. आणि काकडीला जर समजा चांगलं सांभाळलं तर 20 प्लसचे रेट 100% राहणार काकडीला. आणि 20 प्लसच्या रेटमध्ये आपले 30-40 टन उत्पन्न निघालं आणि खर्च वजा जाता आपल्याला कसं बी 2 ते 2.5 महिन्यामध्ये कमीत कमी 3 लाखाचं उत्पन्न, ज्यादा ज्यादा 4 ते 5 लाखाचं उत्पन्न काकडीमध्ये राहणार आहे यावर्षी. तर शेतकरी मित्रांनो, काकडीची व्हरायटी जसं नाझियासारखी व्हरायटी झाली किंवा आपली व्ही-एन-आरची क्रिस झाली किंवा तुमची बी-एस-एफची बेल्ली झाली. असे एक 2-4 व्हरायटी आहेत त्या हिरव्यामध्ये, जे जमिनीवर पण चालतात. बेड मोठे अगर 10 फुटावरचे असेल तर, किंवा मंडप करून लावलं तर अतिउत्तम आहे शेतकरी मित्रांसाठी. तर शेतकरी मित्रांना काकडीमध्ये एक चान्स तुम्हाला मोठा राहणार आहे ऑगस्ट महिन्यासाठी, 1 ऑगस्टपासून पुढं. दुसरं पीक त्याच्यामध्ये तिसरं पीक हे आहे की दोडका. शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झालं आपण बघत आहे की दोडका हे पीक असं आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. परंतु शेतकरी जर टेक्निकल पद्धतीने जर पीक किंवा चांगल्या आधुनिक पद्धतीने जर दोडक्याचं जसं 8 फुटावर बेड, 10 फुटावर बेड करून, मंडप करून किंवा बांबू फाउंडेशन करून जर दोडका केला, तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी दोडक्यामध्ये 20 ते 25 टन दोडका निघतो चांगल्या क्वालिटीचा. जसं लांबत्यामध्ये नागा आहे, युएचचा दोडका येतो, परत त्यानंतर इंजा गायडनचा ध्रुव म्हणून येतो. असे एक 2-4 व्हरायटी अशा आहेत शेतकरी मित्रांनो, जो साईजला लांब राहतो आणि मार्केटला चांगला चालत आहे, मागणी जास्त आहे. तर कमीत कमी रेट शेतकरी मित्रांनो दोडक्याला ऑगस्टच्या लागवडीला ₹30 पासून ते ₹50-60 पर्यंतचे रेट राहतात. आणि दोडका हे पीक आपल्याला सुद्धा चांगलं प्रॉफिट देऊन जातं. हा पीक असा आहे, लावल्यापासून 40 दिवसामध्ये माल चालू होतो. आणि चांगलं जर फवारणीचं नियोजन असेल, खता-पाण्याचं नियोजन असेल, आणि जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन, शेणखत वगैरे भरलेलं असेल, मल्चिंगची बेडची हाईट चांगली असेल, तर शेतकरी मित्रांनो, पाऊस काळ जरी जादा असला तरी सुद्धा दोडका ही 3 ते 4 लाखापासून ते 5 ते 6 लाख रुपये एकरी उत्पन्न देऊन जातं. तर हे 3 नंबरचं पीक दोडका तुम्हाला सांगितलं. याला सांभाळण्यासाठी समोरचे शेड्यूल काय लागतात, फवारण्या काय लागतात, ते आपण प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रुपद्वारे किंवा व्हिडिओद्वारे किंवा ज्या शेतकऱ्यांचे WhatsAppला मेसेज येतात, तर त्या शेतकऱ्यांना आपण शेड्यूल देत राहतो 15-15 दिवसाचे प्लॉटचे फोटो आणि व्हिडिओ बघून. दुस तिसरं पीक सांगितलं, चौथं पीक आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या ह्याच्यामध्ये कोबी पीक. कोबी पीक, जसं फुलकोबी जे आहे म्हणजे ज्याला फ्लॉवर म्हणतो, ते सुद्धा चान्स आहे शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यासाठी, की गोबी हे एका एकरामध्ये 20,000 पासून ते 30,000 पर्यंत जर रोपं बसवले, तर 15 ते 20 टनापासून आसपास त्याचं अवरेज निघतं. चांगलं सांभाळलं तर 25-30 टन पण सुद्धा निघतं. आणि याचे रेट जर अवरेज रेट धरले तर ₹15 पासून ते ₹25 पर्यंतचे रेट असतात. आणि याच्यात सुद्धा 3 ते 4 लाख रुपये 3 महिन्यामध्ये, 90 दिवसामध्ये, म्हणजे 55 लागवडीपासून 55-60 दिवसात चालू होतं, 90 दिवसात प्लॉट खाली होतं 3 महिन्यात. याचं जर सुद्धा नियोजन, स्प्रे नियोजन व्यवस्थित ठेवलं, लागवडीची पद्धत आहे याला 4 फुटावर बेड करून डबल लाईन जर 1 फुटावर लावली, तर 25,000 ते 30,000 रुपये एका एकरामध्ये जर बसवले, तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट चांगलं राहतं आणि कमी खर्चामध्ये ह्याच्यात सुद्धा जास्त उत्पन्न म्हणजे शेतकऱ्यांना भेटून जातं. मित्रांनो, जसं 4 पिकाचं तर माहिती मी सांगितली. आता 5व्या नंबरचं जे पीक आहे, ते कारलं पीक आहे मित्रांनो. जसं उन्हाळ्यामध्ये व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त येतो. जून-जुलैमध्ये बी जसं पाऊस नसल्यामुळं किंवा वेदर खराब असल्यामुळं कारल्या पिकावर व्हायरस जास्त येतो आणि प्रॉब्लेम येतात. त्यामुळं कारल्या पिकाला जास्त अवरेज निघत नाही आणि मग प्लॉट फेल होतात. परंतु ऑगस्ट महिन्यासाठी कारलं पीक इतकं अतिउत्तम आहे. या महिन्यात लागवड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो, कारल्या पिकाला कमीत कमी 20 टन, ज्यादा ज्यादा 30 ते 35 टनापर्यंत कारलं आपण काढू शकतो. आणि कारलं हे पीक असं आहे शेतकरी मित्रांनो, की याची प्रत्येक डॉक्टर, म्हणजे शुगर पेशंटला असो किंवा प्रत्येक आजाराला, काही काही आजारांना आजारांना चालतं. त्याच्यासाठी वर्षाच्या 12 महिने अवरेज रेटमध्ये मार्केटमध्ये कारलं कमीत कमी
सगळ्यात मार्केट पडलं तर ₹30 किलो होलसेल रेट जातो. जास्तीत जास्त ₹40, ₹50 किलोपर्यंतचं कारलं मार्केटमध्ये विकलं जातं. तर हिरव्या कलरचं पण कारलं चालतं, पांढऱ्या कलरचं पण चालतं. तर शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात जर मंडप करून 8 ते 10 फुटावर बेड करून आणि जर कारल्याची लागवड केली आणि वेळेवर त्याला ट्रीटमेंट देऊन जर सांभाळलं, तर शेतकरी मित्रांनो एका एकरामध्ये कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये, जास्तीत जास्त 5 ते 6 लाख रुपयाचं उत्पन्न कारलं पीक यावर्षी ऑगस्टच्या संधीला भेटणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना जशा सुविधा होतील त्यानुसार आपल्याला पिकांचं नियोजन करायचं आहे. कारल्यामध्ये फक्त व्हायरसला सांभाळायचं आहे, दावणीला सांभाळायचं आहे, त्याच्यानंतर पावडर मिल्डूला सांभाळायचं आहे आणि जास्त करून थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय एसिड ॲफिडला सांभाळायचं आहे. तर असं जर पिकाचं नियोजन करून जर आपण फवारणी किंवा फवारण्या केल्या आणि खतापाण्याचं नियोजन केलं, तर कमीत कमी 25 ते 30 टन कारलं 100% निघणार आणि आपल्याला 2 पैसे देऊन जाणार आहे. आता हे 5 नंबरचं पीक झालं. त्याच्यानंतर जे 6 नंबरचं पीक आहे शेतकरी मित्रांनो, हिरवी मिरची. आता हिरवी मिरची जी आहे, शेतकरी मित्रांनो, जसं जून-जुलैच्या लागवडी खूप साऱ्या असतात, परंतु यावर्षी लागवडी पाण्याच्या अभावानं पाऊस लेट झाल्यामुळे लागवडी झाल्या नाहीत. तर ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे, या महिन्यात हिरवी मिरची जर लागवड केली, तर ऑगस्ट-सप्टेंबर महिना थोडंसं रोगराईचं थोडंसं राहतं. बॅक्टेरियल आहे, करपा आहे, दावणी आहे. परंतु यातून जर प्लॉट वाचवला, तर शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये ऑक्टोबरपासून पुढं माल भरपूर लागतो आणि हिरव्या मिरचीला G4 सेगमेंट लावलं तर 15 ते 20 टन आणि जर लांबते सेगमेंटमध्ये लावलं, G4 सेगमेंट जसं तेजापूर झालं, बाकीच्या जे सेगमेंट आहेत, तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो 30 टनापासून ते 40 टनापर्यंत हिरवी मिरची निघली जाते आणि ॲव्हरेज रेट बघितला शेतकरी मित्रांनो, तर ती कमीत कमी ₹30 रेट राहतो, जास्तीत जास्त ₹50-60 किलोचा रेट राहतो. तरीसुद्धा हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो 4 लाखापासून ते 6-7 लाखापर्यंत उत्पन्न निघतं. 2 ते 2.5 लाख रुपये खर्च वजा झाला तर 3 ते 4 लाख रुपये एका शेतकऱ्याला एका एकरामध्ये प्रॉफिट राहू शकतो. तर हे सुद्धा एकदम चांगलं पीक आहे. आणि याच्यानंतर 7व्या नंबरचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो, ते आहे शिमला मिरची. तर शेतकरी मित्रांनो, शिमला मिरची हे पीक असं आहे की लागवडीपासून 40 दिवसात चालू होतं आणि याचं अवरेज जे आहे कमीत कमी 40 टन, जादात जादा 50-60 टनापर्यंत अवरेज निघतं. काही लोकांनी 100 टनापर्यंत सुद्धा काढलेलं आहे. पण ऑगस्ट महिन्यामध्ये जर शिमला मिरची लावली, तर शेतकरी मित्रांनो वेदर चांगलं भेटतं आणि त्या वेदरमध्ये माल अवरेज भरपूर निघतो. एकरी 10,000 ते 12,000 रोपं बसवावं लागतात. 4-4.5 फुटावर बेड करून, मल्चिंग करून बांधणी जर केली, तर 50-60 टन जरी माल निघाला, अवरेज रेटमध्ये ₹30 पासून कमीत कमी ₹30 रेट, जास्तीत जास्त ₹40-50 चे रेट शिमला मिरचीला सुद्धा राहतात. तर ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना शिमला मिरची लावायची आहे, तर याच्यामध्ये रोगराई कमी येते. सुरुवातीचा 1-1.5 महिना थोडा त्रास होतो. पाऊस आहे तोपर्यंत. पाऊस उघडल्यानंतर तिथून पुढे जर व्हायरसला सांभाळलं, थ्रिप्सला सांभाळलं आणि बाकी दावणी, भुरी, करप्याला जर सांभाळलं, तर 40-50 टन माल आरामशीर एजी निघून जातो आणि आपल्या या रेटमध्ये 7-8 लाख रुपये एका एकरामध्ये एका शेतकऱ्याला म्हणजे एका एकरामध्ये म्हणजे उत्पन्न निघून जातं. या पिकाचं नियोजन कसं राहणार किंवा लागवड केल्यानंतर त्याचं पहिले 15 दिवसाचं शेड्यूल कसं राहणार? तर आपल्या या प्रत्येक व्हिडिओमध्ये समृद्धीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येकमध्ये आपला एक नंबर दिला जात आहे. 84 83 82 85 85 या नंबरला WhatsAppवर सगळ्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ फोटो टाकत राहायचा आहे प्लॉटचे, पिकांचे. किती एकर लागवड करणार आहे त्याचे. त्याच्यावर आपण काय शेतकऱ्यांना पिकाचे फोटो बघून किंवा लागवडीच्या आधी बेसल डोसचं नियोजन काय राहणार, कुठल्या पिकाला किती फुटावर बेड मारायचा आहे, बेडमध्ये काय भरायचं आहे, कुठला बेसल डोस भरायचा आहे, ड्रिप कसं टाकायचं आहे, मल्चिंग कुठलं वापरायचं आहे, किती मायक्रॉन वापरायचं आहे, रोपांची संख्या किती बसवायची आहे आणि रोप लागवड केल्यानंतर किंवा बियाणं लागवड केल्यानंतर त्याचे पहिले सुरुवातीचे ड्रेंचिंग काय राहणार, पीक पीक व्यवस्थापन काय राहणार, फवारणीचं व्यवस्थापन काय राहणार, वेदरनुसार सगळ्यांचे पिकांचे शेड्यूल वेगवेगळे राहणार आहेत. तर शेतकरी मित्रांना हेच सांगायचं आहे, की कुठल्याही पिकाला शेड्यूलला चार्जेस नाही आहे. फ्रीमध्ये सगळा सल्ला भेटत आहे. कारण कसं आहे, की शेतकऱ्यांना खूप सारे प्रॉब्लेम येतात. खूप सारे आता सध्याच्या काळामध्ये वेदर असे खराब आहेत, क्लायमेट असं खराब आहे. याच्यामध्ये अचानक कुठलाही रोग एंटर होऊन लवकर प्लॉट संपवतो. प्लॉट फेल होतात आणि त्याच्यामध्ये खर्च केलेला सुद्धा निघत नाही. तर याच्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो समृद्धी पॅटर्नच्या मार्गदर्शनाखाली आपण असे व्हिडिओ बनवत आहे, की जेणेकरून शेतकऱ्यांना पिकाच्या कमी खर्चामध्ये कमी फवारण्या, कमी खतांचं नियोजन, स्लरीचं नियोजन, गोखरपाचं नियोजन, फवारण्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिकचं फवारण्या काही किंवा असे फवारण्या देऊन
जेणेकरून शेतकऱ्यांचे प्लॉट कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न, भरपूर ॲव्हरेज, टनेज वाढणं आणि रेट चांगला भेटणं, क्वालिटी चांगलं भेटणं, असं मार्गदर्शन आपण देत राहतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण बघत राहावा. व्हिडिओला पूर्ण बघितल्यानंतर आपल्या चॅनलला करत राहावा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करत राहावा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्यामुळे फायदा व्हावा, अशी दृष्टिकोनातनं सगळ्या शेतकऱ्यांनी हे करायचं आहे. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे.